मोरेगाव येथील श्री कृष्ण पिंगाक्ष मोरया मित्र मंडळाने यंदा एका वेगळ्या आणि पर्यावरणपूरक संकल्पनेतून भाविकांच्या भेटीला येत आहेत. यावर्षी गणेश उत्सवासाठी जलचर सृष्टी ही आकर्षक थीम साकारण्यात आली आहे. समुद्र, नद्या व जलाशयांमध्ये आढळणारे विविध जलचर प्राणी, जलवनस्पती यांचे सुंदर व वास्तवदर्शी रूप या सजावटीत पाहायला मिळते. या संकल्पनेतून पाण्याचे महत्त्व, जलचरांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. वाढते प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेल्या जलचर सृष्टीकडे समाजाचे लक्ष वेधणे हा या थीम मागचा मुख्य उद्देश आहे. कला, सर्जनशीलता आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम या गणेश उत्सवात अनुभवायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा. आम्ही हा संदेश देत आहे की जसं आपण मोबाईलवरती नेहमी स्टेटस वगैरे ठेवून देवाची भक्ती साध्य होत नाही, तर आपले जे नेहमीचे पारंपरिक आपले संस्कृती आहे ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं आता हे आम्ही माघी गणेश उत्सवाचं आयोजन केलेलं आहे, त्याच्याबरोबर आम्ही जसे नेहमीचे खेळ आहेत ते केलेले आहेत. त्याने सगळे एकत्र येतात आणि आपल्या सगळे एकत्र येऊन टाइम स्पेंड होतो एकमेकांसोबत. जसं लहान मुलांचे खेळ केलेले होते, बायकांसाठी हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर केलेले होते आणि अजून बरेच कार्यक्रम आम्ही इथे केलेले आहेत. जसं नेहमीप्रमाणे आम्ही प्रत्येक कार्यक्रम इथे सार्वजनिक कार्यक्रम आम्ही करतो आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही अनाथ आश्रम, वृद्धाश्रम इथे दानधर्मही करतो. वह्या वाटप, पुस्तकं वाटप असे हे सगळे आम्ही करतो. तर सर्वात पहिलं मी बोलतोय गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. तर आपण मोरेगाव मध्ये माघी गणपती यावर्षी आपण साजरा करत आहोत. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपलं 4थं वर्ष चालू आहे. तर आता जी पिढी चालू आहे ते सगळे इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यावरती फक्त रील स्क्रोल करत चालत आहेत. पण यावर्षी आपण हे सगळं सोडून काहीतरी वेगळं करण्याचं आयोजित केलेलं आहे. तर आज सत्यनारायणची पूजा होती आपल्याकडे. आपण याच सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी आपण इकडे सर्वांसाठी भंडारा देखील आयोजित केला होता. तर सर्व जे भाविक भक्तांनी याचा लाभ देखील घेतलेला आहे. आणि काय संदेश नेमका दिलाय तू? म्हणजे जी आता नवीन पिढी जी आहे ती इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळं सोडून आपलं जे बाकीचं आयुष्य आहे त्यामध्ये देखील आपण थोडं पुढे गेलं पाहिजे. बाप्पांचे जे कार्यक्रम आहे ते सगळे पण आपण इकडे ठेवलेले होते. जसे लहान मुलांचे खेळ, बायकांसाठी आपण होम मिनिस्टर ठेवलेलं होतं आणि लहान मुलांचे नृत्य देखील आपण इथे ठेवले होते. सगळं आयोजित केलं होतं आपण इकडे.